पोलीस भरतीला दिरंगाई का असा प्रश्न करत हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने गृह विभागाच्या उपसचिवांना अवमानाची नोटीस पाठवलेली आहे। प्रकरण असं आहे, 27 नोव्हेंबर 2024ला या नागपूर खंडपीठानं असं सांगितलं होतं की 447 ही पोलीस आयुक्त कार्यालयाअंतर्गत आणि 391 ही अधीक्षक कार्यालयाअंतर्गत अशी एकूण 838 पोलिसांची भरती ही तातडीनं करा, कारण त्याची नागपूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये गरज आहे। 1 महिन्याची मुदत दिली। त्यानंतर 12 मार्च 2025ला पोलीस महासंचालकांनी गृह विभागाला तसा प्रस्ताव दिला। गृह विभागाने तो प्रस्ताव वित्त विभागाला दिला आणि त्यानंतर पुढे काहीच हालचाल झाली नाही। म्हणून मग नागपूर खंडपीठाने गृह विभागाचे जे उपसचिव आहेत अरविंद शेट्टे यांना अवमान केला अशी नोटीस बजावलेली आहे। का पोलीस भरती तुम्ही केली नाही या संदर्भातला कुठलं स्पष्टीकरण तुम्ही का दिलं नाही असं न्यायालयाने विचारलेलं आहे आणि आता पुढच्या 2 दिवसांमध्ये याचं स्पष्टीकरण द्यायला सुद्धा सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या अनुषंगाने ही खूप महत्त्वाची अपडेट आहे। पुढच्या काही दिवसात अर्थात 15 जुलैच्या आसपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया ही सुरू होणार आहे। ॲड येणार आहे। जवळपास 14,000च्या आसपास ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। तेव्हा पोलीस भरतीची तयारी करत असाल तर जोरदार तयारी करा, कारण आता न्यायालयाने सुद्धा फटकारलेलं आहे आणि ही बातमी जरी नागपूरपुरती मर्यादित असली तरी पोलीस भरती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्रितपणे केली जाते। तेव्हा 15 जुलैच्या आसपास केव्हाही जाहिरात येऊ शकते। जोरदार तयारी करा। या संपूर्ण तयारीमध्ये तुम्हाला चांगलं गायडन्स करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या दोन्ही बॅचेस अर्थात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि एक पूर्णपणे रेकॉर्डेड अशा बॅचेस उपलब्ध आहेत। तेव्हा इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करून आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करा। अधिक माहितीसाठी इग्नाइट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल फॉलो करा।